नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या, यात आम्ही चौकार नाही तर थेट षटकार मारला. 6 खासदारांच्या प्रवेशानंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया, ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदारांची दांडी, विधान परिषदेत महायुतीचा धुरळा, 17 पैकी 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंचा करेक्ट कार्यक्रम. आज फिफा विश्वचषकाच्या मैदानात काय घडले याचे सर्व अपडेट्स, या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे आम्ही चौकार नाही तर थेट षटकार मारलाय. 6 खासदारांच्या प्रवेशानंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया, ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदारांची दांडी. महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. बंडखोर 6 खासदार अखेर मुंबईत दाखल झाले असून यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सोहळ्यात त्यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले की प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती की 1-2 टायगर येणार, पण इथे आमचे 6 टायगर उपस्थित आहेत. आम्ही चौकार नाही तर थेट षटकार मारला आहे. विकासाच्या अजेंड्यामुळेच लोक आमच्याकडे येत आहेत. तर 6 खासदारांच्या बंडखोरीच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीतही ठाकरे सेनेला झटका बसलाय. विधानसभेच्या 20 पैकी केवळ 16 आमदारांनी हजेरी लावली आहे. तर संजय पोतनीस यांच्यासह एकूण 4 आमदारांनी या महत्वाच्या बैठकीला दांडी मारली. अनुपस्थित आमदारांनी वैयक्तिक कारणे दिली असली तरी ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक आता आमदारांवर उलटणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. रामदास कदम यांनी आधीच दावा केला आहे की 7वा खासदारही लवकरच फुटणार आहे. तर आता आमदारही शिंदेच्या वाटेवर असल्याची भीती ठाकरे गटात पसरली आहे. बातमी आहे विधान परिषदेत महायुतीचा धुरळा, 17 पैकी 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंचा करेक्ट कार्यक्रम. राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने 16 जागांवर एकहाती विजय मिळवला आहे. एकूण जागांपैकी 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 11 जागांसाठी मतदान झाले. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपने 11 पैकी 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 पैकी 2 जागा जिंकत 100% स्ट्राईक रेट राखला. मात्र शिवसेनेला 4 पैकी 3च जागांवर समाधान मानावे लागले. नाशिक मतदारसंघात महायुतीला मोठा झटका बसला. येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत धुव्वा उडवला. या पराभवानंतर शिवसेनेचा विश्वासघात झाला अशी संतप्त प्रतिक्रिया दराडे यांनी दिली. मात्र निकालानंतर अवघ्या काही तासातच मोठा ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीतेंना थेट फोन करून मुंबईला बोलावले आहे. ओझर विमानतळावरून मुंबईतील नंदनवन बंगल्याकडे रवाना होताना गीतेंनी सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील तासाभरात राजकीय भूमिका स्पष्ट होईल. गीते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तर बातमी आहे फिफा विश्वचषकातून मोहम्मद सालाचा धमाकेदार गोल, स्पेनचा स्टार लॅमिन यामल, पेले आणि मेस्सीच्या खास क्लबमध्ये सामील. फिफा विश्वचषक 2026 मध्ये रविवारी आणि सोमवारी फुटबॉल चाहत्यांना हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळाले. सर्वात मोठ्या लढतीत स्टार खेळाडू मोहम्मद सालाच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर इजिप्तने न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव केला. इजिप्तच्या 92 वर्षाच्या विश्वचषकाच्या इतिहासातील हा न्यूझीलंड विरुद्धचा पहिला वहिला विजय ठरला आहे. सालाने 67व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय खेचून आणला. दुसऱ्या सामन्यात युरोपियन चॅम्पियन स्पेनने सौदी अरेबियाचा 4-0 असा दारुण पराभव केला. 18 वर्षीय तरुण स्टार यामलने सामन्यात पहिला गोल करत विश्वचषकात इतिहास रचला. तो पेले आणि मेस्सीच्या खास क्लबमध्ये देखील सामील झाला आहे. तर दुसरीकडे केप वर्डे संघाने बलाढ्य उरुग्वेला 2-2 अशा बरोबरीत रोखत आपला ड्रीम रन सुरू ठेवला आहे. तर 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या बेल्जियमला इराणच्या भक्कम बचावामुळे 0-0 म्हणजेच बरोबरीवर समाधान मानावे लागले. इराणच्या गोलकीपरने 7 अप्रतिम बचाव करत बेल्जियमला विजयापासून रोखले. तर कोल्हापुरातील फुटबॉल गट्ट्यांवर आता साला आणि यामलच्या गोलची चर्चा रंगली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.